चौथ्या प्रकरणातल्या शेवटच्या भागामध्ये भारतासमोर असणारी आव्हानं यामध्ये 3 महत्त्वाची आव्हानं आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आव्हान सीमापार जम्मू काश्मीरमधला सीमापार दहशतवाद, दुसरं डाव्यांचा उग्रवाद आणि तिसरी समस्या दिलेली आहे ती म्हणजे दहशतवाद. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण त्या 2 समस्या जम्मू काश्मीरमधला सीमापार दहशतवाद आणि डाव्यांचा उग्रवाद या 2 समस्यांचा विचार आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला जी तिसरी समस्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे त्या तिसऱ्या समस्येचा विचार करायचा आहे. ही तिसरी समस्या आहे दहशतवाद. सर्वप्रथम दहशतवाद म्हणजे काय? हा शब्द आहे दहशतवाद. दहशतवादाचा अर्थ पाहिला तर या शब्दामध्येच आपल्याला याचा अर्थ दिसून येतो. याच्यामध्ये 2 शब्द आहेत, दहशत आणि वाद. दहशत म्हणजे भीती आणि वाद म्हणजे विचार. दहशतीच्या आधारे, भीतीच्या आधारे आपला विचार जबरदस्तीने दुसऱ्यांमध्ये रुजवणे याला म्हणतात दहशतवाद. जो विचार भीतीच्या आधारे, दहशतीच्या आधारे दुसऱ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला म्हटलं जातं दहशतवाद. दहशतवादामध्ये एकाला ठार मारा आणि हजारोंना घाबरवा, 1000 लोकांच्या मनामध्ये भीती, दहशत निर्माण करा, हा दहशतवाद जे या दहशतवादाचा अर्थ सांगितला जातो. दहशतवादाचा विचार जर आपण केला तर दहशतवाद हा जाणीवपूर्वक असतो. राजकीय हेतूने प्रेरित नागरी भागामध्ये केलेला हल्ला म्हणजे दहशतवाद होय. नागरी भागाला जाणीवपूर्वक लक्ष केलं जातं आणि त्याच्यामध्ये बस असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्थानके असतील, विमानतळ असेल, सिनेमागृह असेल, मॉल असेल की ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची गर्दी जास्त असते अशा गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब हल्ले असतील, गोळीबार असेल हा करून किंवा सामान्य लोकांचं अपहरण जे हे अपहरण करून दहशत किंवा भीती निर्माण करणं म्हणजेच दहशतवाद होय. दहशतवाद्यांना आपापली वेगवेगळी विचारसरणी असते आणि मग ही आपली विचारसरणी जी आहे ही आपली विचारसरणी दुसऱ्यामध्ये रुजवण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करीत असतात. आपली विचारसरणी कशी योग्य आहे आणि मग ती विचारसरणी रुजवण्यासाठी संविधानिक मार्गाचा वापर न करता दहशतीच्या मार्गाचा वापर दहशतवादामध्ये केला जातो. दहशतवादाचा उद्देश पाहत असताना आपण जर पाहिला तर लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे आणि दहशत निर्माण करून आपलं हेतू साध्य करणे हा त्यामागचा उद्देश जो आहे हा उद्देश असतो. आणि त्या उद्देशासोबतच सत्ता प्राप्ती जी आहे ही सत्ता प्राप्ती असेल किंवा आर्थिक प्राप्ती असेल ही सुद्धा दहशतवादाची उद्दिष्ट मानली जी आहेत ही मानली जातात. काही ठिकाणी आपली धार्मिक उद्दिष्ट त्या ठिकाणी जी आहेत ही त्या ठिकाणी सुद्धा मांडली जातात. त्याचप्रमाणे राजनैतिक मार्गाने उद्दिष्ट साध्य होत नसेल तर दहशतवादाच्या मार्गाचा वापर केला जातो. राजनैतिक म्हणजेच संविधानिक मार्गाने आपली उद्दिष्ट साध्य होत नसेल तर ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दहशतवादाचा मार्ग अवलंबला जातो. मूलतत्ववादी दहशतवादाद्वारे आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. ही दहशतवादाची उद्दिष्ट मानली जातात. या दहशतवादाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना दहशतवाद हा एक युद्धाचाच प्रकार मानला जातो. दहशतवादाला असीमित युद्ध तंत्र असं म्हटलं जातं. युद्धाचा विचार जर आपण केला तर कोणतं युद्ध जर असेल तर त्या युद्धामध्ये युद्ध जिंकणे हे एकमेव उद्दिष्ट असतं. मग हे युद्ध जिंकण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तंत्र असेल त्या तंत्राचा वापर केला जातो. त्या ठिकाणी कोणतेही विधिनिषेध पाळले जात नाही.
हल्ला करण्याची, हिंसाचार करण्याची कोणतीही पद्धत नसते. कोणत्याही पद्धतीने कोणत्याही वेळेला कसाही हल्ला करून युद्ध जिंकलं जातं. मग हे युद्ध जिंकत असताना नागरी वस्ती असेल, सैनिक वस्ती असेल, याचा कोणताही विचार केला जात नाही. परंतु युद्ध जिंकण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर जो आहे हा वापर करून युद्ध जिंकलं जातं. त्याचप्रमाणे दहशतवाद हा एक युद्धाचाच प्रकार मानला जातो आणि यामुळे ज्याप्रमाणे युद्धामध्ये कोणतंही तंत्र नसतं, त्याचप्रमाणे दहशतवादामध्ये कोणतेही तंत्र नसतं, कोणतेही विधिनिषेध नसतात, हिंसाचाराची कोणतीही पद्धत नसते. जी पद्धत सापडेल त्या वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून दहशतवादी आपलं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. मग बसचं अपहरण असेल, विमानाचं अपहरण असेल, लहान मुलांच्या हत्या असतील, राजकीय नेत्यांच्या हत्या असतील, गरीब निरपराध लोकांवर अन्याय अत्याचार असतील, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तंत्राचा, मार्गांचा वापर करून दहशतवादी आपलं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. आधुनिक काळाचा विचार जर आपण केला तर आधुनिक काळामध्ये जो पेंटागॉन वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला आहे, या हल्ल्याचा विचार जर आपण केला तर त्या हल्ल्यामध्ये आधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रकार दहशतवादामध्ये केला जातो आणि त्याच्यामुळे सर्व ठिकाणी दहशतवादाची एकच पद्धत असेल, एकच तंत्र असेल असं सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी दहशतवादाचं तंत्र, प्रकार, पद्धत वेगळ्या स्वरूपाची ही वेगळ्या स्वरूपाची असते. हा जो दहशतवाद आहे, या दहशतवादाचा विचार जर आपण केला तर दहशतवाद ही समस्या फक्त भारतापुरती सीमित अशा प्रकारची समस्या नाही. आज संपूर्ण जगाचा विचार जर आपण केला तर जगातील अनेक देशांमध्ये दहशतवादी कारवाया सतत सुरू असतात. प्रत्येक देशातल्या सरकार जे या सरकारसमोर दहशतवाद ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. भारत घ्या, अमेरिका घ्या, पाकिस्तान घ्या, कोणत्याही देशाचा विचार जर आपण केला तर कोणत्याही देशामध्ये ही दहशतवादाची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली जी ही झालेली आहे. आणि संयुक्त राष्ट्र संघटना असेल किंवा प्रत्येक देशाचं सरकार असेल, ते आपापल्या परीने हा दहशतवाद कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजेच दहशतवादाच्या व्याप्तीचा विचार जर आपण केला तर दहशतवादाची व्याप्ती जगभर पसरलेली आहे आणि संपूर्ण जगामध्ये ही दहशतवादाची समस्या निर्माण झालेली आहे. ही दहशतवादाची समस्या निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी कारणं असतात, परंतु त्याच्यातली सामुदायिक कारणांचा विचार जर आपण केला तर दहशतवाद निर्माण होण्याचं, दहशतवाद वाढण्याचं जे सामुदायिक कारणं आपण जर पाहिली तर त्याच्यामध्ये पहिलं कारण सांगितलं जातं बेकारी. लोकसंख्या जगामध्ये वाढलेली आहे आणि लोकसंख्या वाढलेल्या आहेत त्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळे बेकारी निर्माण झालेली आहे. आणि जे बेकार तरुण असतात, या बेकार तरुणांचं डोक्यामध्ये वेगवेगळी तंत्र निर्माण झाली असतात आणि हे जे बेकारी आहेत, या बेकारीमुळे तरुण दहशतवादाकडे जे आहेत, या दहशतवादाकडे वळलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यामुळे बेकारी असेल, ही बेकारी दहशतवादाचं एक प्रमुख कारण सांगितलं जातं. त्यानंतर सामाजिक असुरक्षितता. प्रत्येक समाजामध्ये बहुसंख्य समाज, अल्पसंख्याक समाज अशा प्रकारचे समाज असतात. समाजामध्ये उच्चवर्णीय, निम्नवर्णीय अशा प्रकारचे समाज असतात आणि हे सामाजिक भेद असतात. त्या भेदातून एखाद्या समाजावर अन्याय अत्याचार केले जातात. या अन्याय अत्याचारातून सामाजिक विषमता निर्माण होते. या सामाजिक असुरक्षिततेतून लोक दहशतवादाकडे वळण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे सामाजिक असुरक्षितता हे सुद्धा दहशतवादाचं एक कारण सांगितलं जातं. त्यानंतर दहशतवादाच्या पुढच्या कारणाचा विचार जर आपण केला तर सत्ता प्राप्ती. दहशतवादामध्ये दहशतवादाचा आधार घेऊन राजकीय सत्ता प्राप्त करणं हा काही दहशतवादी संघटनेचा उद्देश असतो. घटनात्मक मार्गाने सत्ता प्राप्त होत नाही आणि मग सत्ता प्राप्त करायची तर शक्तीच्या बळावर, दहशतीच्या बळावर सत्ता प्राप्त करण्यासाठी ते दहशतवादी मार्गाचा अवलंब करतात आणि त्यासाठी दहशतवादी संघटना स्थापन करतात आणि दहशतवादी कृत्य करून सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि त्याच्यामुळे सत्ता प्राप्ती हे सुद्धा दहशतवादाचं एक कारण सांगितलं जातं. त्यानंतर दहशतवाद
वाढण्याचं पुढचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे आर्थिक परिस्थिती. काही समाजामध्ये किंवा काही व्यक्तींमध्ये आर्थिक परिस्थिती बेताची असते आणि ही जी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अशा आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या तरुणींमध्ये दहशतवाद रुजवणं सोपं जातं. ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा असतो ते पैशाच्या आधारावर पैशाचं आमिष दाखवून अशा तरुणांना, गरीब तरुणांना, बेकार तरुणांना दहशतवादी कारवायामध्ये सामील करून घेतात. त्यांना त्यांच्या परिवाराला मोठ्या प्रमाणामध्ये पैसा दिला जातो आणि त्यांची गरिबी दूर केली जाते. अशा प्रकारे आर्थिक प्रलोभनं देऊन या आर्थिक प्रलोभनातून दहशतवाद वाढविण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यामुळे ही जी आर्थिक प्रलोभनं आहेत, ही आर्थिक प्रलोभनं किंवा असणारी गरिबी जी आहे, ही गरिबी हे सुद्धा दहशतवाद वाढीचं एक कारण सांगितलं जातं. त्याचप्रमाणे दहशतवाद वाढीचं पुढचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मादक पदार्थांची तस्करी. मादक पदार्थ म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. नशेचे जे पदार्थ असतात या नशाच्या पदार्थांना आपण मादक पदार्थ असं म्हणत असतो. या मादक पदार्थांचा व्यापार कोणत्याही सरकारला मान्य नसतो आणि त्याच्यामुळे अवैध रीतीने मादक पदार्थांचा वापर किंवा व्यापार केला जातो. हा जो मादक पदार्थांचा व्यापार असतो या मादक पदार्थाचा व्यापार करता यावा यासाठी दहशतवाद वाढवला जातो. दहशतवाद वाढवला की सरकारला त्या दहशतवादाकडे जास्त लक्ष द्यावं लागतं आणि त्याकडे दिल्यामुळे हा जो मादक पदार्थाचा व्यापार आहे हा मादक पदार्थाचा व्यापार करणं सोयीचं जातं आणि त्याच्यामुळे काही संघटना मादक पदार्थाचा आपला व्यापार करणं सोयीचं जावं यासाठी दहशतवाद वाढवतात किंवा काही व्यक्तींना मादक पदार्थाची सवय लागलेली असते आणि त्या मादक पदार्थ देऊन त्या मादक पदार्थांच्या आधारे त्यांच्याकडून दहशतवादी कृत्य घडून आणली जातात. त्यांना दहशतवादी कार्यामध्ये सामील करून घेतलं जातं आणि त्याच्यामुळे ही जी मादक पदार्थांची तस्करी असेल किंवा मादक पदार्थांचा व्यापार असेल याच्या कारणामुळे दहशतवाद वाढत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दहशतवाद वाढीचं पुढचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे पैशाची हाव. काही व्यक्ती असतात की त्या काही व्यक्तींना आपल्या गरजेपेक्षा जास्त पैशाची हाव असते. पैशासाठी ते काही कृत्य करायला तयार असतात आणि मग या काही करण्याची पैशाची हाव जी असते या हवेतून ते लोक दहशतवादाकडे वळतात आणि दहशतवाद करून पैसा कमवण्यासाठी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होतात आणि त्याच्यातून दहशतवाद वाढत असतो. अशा प्रकारे आपण दहशतवादाचा विचार जर आपण केला तर अशी असंख्य कारण आहेत, परंतु आपण नमुना दाखल त्याच्यातली दहशतवाद वाढीची कारणं जी आहेत ही कारणं थोडक्यामध्ये आपण जर पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की आर्थिक परिस्थिती खराब असेल, गरिबी असेल, अज्ञान असेल, निरक्षरता जी आहे ही निरक्षरता असेल, पैशाची हाव असेल, सत्ता प्राप्तीची हाव असेल किंवा अंमली पदार्थाची सवय असेल किंवा अंमली पदार्थाची तस्करी असेल, यातून दहशतवाद वाढण्याचं कार्य केलं जातं आणि हीच दहशतवाद वाढण्याची कारणं मानली जातात. दहशतवादाचा विचार जर आपण केला तर दहशतवाद वाढण्यामध्ये दुसरं कारण महत्वाचं जे सांगितलं जातं ते म्हणजे आधुनिक काळामध्ये जो वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा शोध लागलेला आहे, या तंत्रज्ञानाच्या शोधामुळे दहशतवादाचं तंत्र बदललेलं आहे. दहशतवाद वाढण्याचा वेग जास्त झालेला जो हा झालेला आहे. आधुनिक काळामध्ये वेगवेगळी दळणवळणाची साधनं निर्माण झालेली आहेत. या दळणवळणाच्या साधनांमुळे कोणताही संदेश असेल, पैसा असेल किंवा कोणतीही माहिती असेल ती एका सेकंदात इकडून तिकडे पाठवली जाते. त्याचप्रमाणे जलद अशा प्रकारची वाहतुकीची साधनं निर्माण झाली आहेत. या जलद अशा प्रकारच्या वाहतुकीच्या साधनांमुळे जगातल्या कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये जाता येतं आणि कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन दहशतवादी कार्य करता येतं आणि दहशतवादी कार्य करून त्याच साधन संपत्ती, त्याच साधनांचा वापर करून सुरक्षितपणे आपण ज्या ठिकाणाहून दहशतवाद करत आहोत अशा सुरक्षित ठिकाणी जाता येतं. त्याच्यामुळे ही जी आधुनिक काळामध्ये ही जी प्रगत अशा प्रकारची दळणवळणाची साधनं निर्माण झालेली आहेत, या दळणवळणाच्या साधनांमुळे दहशतवाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि
पारंपरिक दहशतवादाचं स्वरूप बदलून आधुनिक अशा प्रकारच्या दहशतवादामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, आधुनिक विज्ञानाचा, आधुनिक दळणवळणाच्या साधनाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये शस्त्रास्त्र निर्मितीच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर ही जी नवीन नवीन शस्त्रास्त्र असतात, ही शस्त्रास्त्र दहशतवाद्यांना सहज उपलब्ध होतात. जुन्या काळाचा विचार जर आपण केला तर जुन्या काळामध्ये बॉम्ब तयार करायचा असेल तर बॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असणारं साहित्य असेल किंवा बॉम्ब तयार करण्याचं तंत्र असेल, ते तंत्र सहजासहजी उपलब्ध होत नव्हतं. परंतु आधुनिक काळाचा विचार जर आपण केला तर आधुनिक काळामध्ये ही जी अत्याधुनिक अशा प्रकारची शस्त्रास्त्र असतील, ही शस्त्रास्त्र दहशतवाद्यांना सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात आणि सहज सोप्या पद्धतीने ही उपलब्ध झाल्यानंतर त्याचा वापर ते करू शकतात. त्याचप्रमाणे बॉम्बस्फोट किंवा बॉम्ब तयार करण्याचं तंत्र असेल तर ते तंत्र सहज त्यांना उपलब्ध होतं. बॉम्बस्फोट करण्यासाठी किंवा बॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक असणारी साधनं असतील, ती साधनं त्यांना आधुनिक काळामध्ये सहज अशा प्रकारे उपलब्ध होतात आणि सहज अशा प्रकारची उपलब्ध झाल्यामुळे या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दहशतवाद जो आहे, या दहशतवाद वाढीला चालना जी आहे, ही चालना मिळालेली आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये जी वेगवेगळी तंत्रज्ञानाची साधनं आहेत, या तंत्रज्ञानाच्या साधनामुळे जगामध्ये कुठेही एखादी घटना घडली असेल तर ती घटना कोणत्या पद्धतीने लोकांसमोर मांडायची याचं तंत्र बदललेलं आहे. त्या ठिकाणी जर अन्याय होत असताना एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर तो अन्याय अशा प्रकारे फुलवून दाखवला जातो की संपूर्ण समाजावर, संपूर्ण मानवी घटकावर अन्याय होऊन राहिला, अशा प्रकारची समाज माध्यमातून त्याचं चित्रीकरण केलं जातं आणि मग त्याचं चित्रीकरण केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लोकमानसावर होतो आणि लोकमानस दहशतवादाकडे वळवलं जातं. प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असते, परंतु ती प्रत्यक्ष परिस्थिती झाकून ठेवली जाते आणि जी परिस्थिती नाही ती दाखवून समाज माध्यमाच्या द्वारे लोकांमध्ये दहशतवाद वाढवण्याचं कार्य सुद्धा त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्यामुळे ही जी समाज माध्यमं असतात, या समाज माध्यमातून दहशतवाद वाढण्याचं काम आधुनिक काळामध्ये होत असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे दहशतवादाची वाढीची कारणाचा विचार जर आपण केला तर तंत्रज्ञानामध्ये, दळणवळणाच्या साधनामध्ये झालेली जी प्रगती आहे, ही प्रगती सुद्धा दहशतवाद वाढीचं एक कारण मानलं जातं. त्यानंतर दहशतवादाचा विचार जर आपण केला तर त्या दहशतवादाचे प्रकार आपण जर पाहिले तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये दहशतवादाचे 2 प्रकार सांगितले आहेत. एक पारंपरिक दहशतवाद आणि दुसरा आधुनिक दहशतवाद. पारंपरिक दहशतवाद जो होता, हा पारंपरिक दहशतवाद राज्य केंद्रित दहशतवाद होता. तो दहशतवाद राज्याच्या विरोधात होता आणि विशिष्ट लोकांच्या हक्कासाठी हा दहशतवाद राज्य विरोधात लढत असे. पारंपरिक दहशतवाद हा राज्याच्या विरोधात होता. सामान्य जनतेला त्याची झळ पोचू न देता राज्याच्या विरोधामध्ये या दहशतवादी कृत्य केली जात होती. याचं पारंपरिक दहशतवादाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्याला LTTE, लिट्टे ही जी संघटना आहे, या संघटनेचं उदाहरण घेता येईल की श्रीलंकेतील तामिळ लोकांच्या हक्कासाठी LTTE या संघटनेने श्रीलंकन सरकारच्या विरुद्ध अनेक अशा प्रकारची दहशतवादी कृत्य जी आहेत, ही कृत्य केलेली आहे. किंवा आयरिश प्रजासत्ताक आर्मी IRM ही जी संघटना आहे, या संघटनेने आयरिश लोकांच्या हक्कासाठी स्पेन तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये दहशतवादी कार्य जे हे कार्य केलेलं होतं. त्याचप्रमाणे स्पेनमधील सरकारच्या विरोधामध्ये तेथील दहशतवादी संघटनेने काम केलेलं होतं. अशा प्रकारे पारंपरिक दहशतवाद जो होता, या पारंपरिक दहशतवादामध्ये राज्य केंद्रित दहशतवाद होता आणि राज्याच्या विरोधात दहशतवादी कृत्य केली जात होती. परंतु आधुनिक काळामधला जो दहशतवाद आहे, या आधुनिक दहशतवादाचा विचार जर आपण केला तर हा आधुनिक दहशतवाद केवळ राज्याच्या विरोधात नसतो. आधुनिक दहशतवादी एखाद्या अमूर्त विचारसरणी अथवा ध्येयासाठी लढत असतात. अमूर्त विचारसरणी ही जी विचारसरणी आपल्याला डोळ्यांनी दिसत, मूर्त आणि अमूर्त. मूर्त म्हणजे डोळ्यांनी दिसणारी,
अमूर्त म्हणजे काल्पनिक अशा प्रकारची अमूर्त विचारसरणी ही घेऊन त्या ध्येयासाठी लढत जे आहेत हे लढत असतात. हे ध्येय धार्मिकही असू शकतं, ते सामान्यतः एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सभासद असतात. म्हणजेच आधुनिक दहशतवादी जे असतात, ही आधुनिक दहशतवाद ही संपूर्ण जगभर पसरलेली समस्या आहे आणि जगभर पसरलेली समस्या असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या अनेक दहशतवादी संघटना निर्माण झालेल्या आहेत आणि या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या दहशतवादी संघटना जगातल्या कोणत्याही देशावर हल्ला करत जे आहेत हे करत असतात. याचं उदाहरण पाहिलं असेल तर आपल्याला न्यूयॉर्क शहरावर 11 सप्टेंबर 2001 रोजी, ज्याला आपण 9/11चा हल्ला म्हणतो, या हल्ल्याचं उदाहरण घेता येईल. हे हल्ल्याचं उदाहरण आधुनिक दहशतवादाचं उदाहरण मानलं जातं. अमेरिकेवर हा दहशतवादी हल्ला करण्यात आला, परंतु अमेरिकेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला न करता बाहेरच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेनी हा हल्ला केलेला आहे. त्याचप्रमाणे नायजेरियातील बोको हराम आणि अफगाणिस्तानामधील तालिबान ही जी संघटना आहे, ही संघटना आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना मानल्या जातात आणि त्याच्यामुळे आधुनिक दहशतवादाचा विचार जर आपण केला तर आधुनिक दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय स्वरूपावरचा दहशतवाद असलेला आपल्याला दिसून येतो. संयुक्त राष्ट्र संघटनेने अशा प्रकारची एक यादी जाहीर करून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना कोणत्या आहेत, या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे नेते कोणते आहेत, त्याची यादी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद कमी करण्यासाठी काय करता येईल, त्यांच्यावर कशा प्रकारची बंदी आणता येईल याबाबतचा अहवाल संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रसिद्ध केलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे दहशतवादाचा विचार जर आपण केला तर दहशतवादामध्ये पारंपरिक दहशतवाद आणि आधुनिक दहशतवाद असे दहशतवादाचे 2 प्रकार सांगितले जे हे सांगितले जातात. या दहशतवादाचा विचार जर आपण केला तर या दहशतवादाचे अनेक विपरीत अशा प्रकारचे परिणाम समाजावर, शासनावर, सरकारवर होत असलेले आपल्याला दिसून येतात. दहशतवादाचा विचार जर आपण केला तर दहशतवादामध्ये अनेक निरपराध लोक मानले जातात आणि निरपराध लोक मारले जात असल्यामुळे अनेक मनुष्यांची हत्या त्या ठिकाणी केली जाते. मनुष्यवधाचा विपरीत अशा प्रकारचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होतो. कुटुंबाचा कर्ता पुरुष दहशतवादामध्ये जर ठार झाला असेल तर त्याचा विपरीत परिणाम त्या कुटुंबावर होतो. काही ठिकाणी दहशतवादामध्ये एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष मारला जातो आणि कर्ता पुरुष मारला गेल्यामुळे त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती विपरीत होते आणि त्यातून त्या कुटुंबातील लहान मुलांवर विपरीत परिणाम होतो आणि मग हे लहान मुलं त्या दहशतवादाच्या विरोधामध्ये दुसऱ्या दहशतवादी संघटनेमध्ये सामील होतात आणि पुन्हा दहशतवाद वाढायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे दहशतवादामुळे लोकांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ आपण जम्मू काश्मीरचा विचार केला तर जम्मू काश्मीरमध्ये सतत दहशतवादी कृत्य होतात आणि या सतत दहशतवादी कृत्यामुळे जम्मू काश्मीर सतत दडपणाखाली, भीतीच्या खाली वावरत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या शारीरिक क्षमतेवर, मानसिकतेवर, मानसिक आरोग्यावर त्यांचा विपरीत अशा प्रकारचा परिणाम हा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मनुष्यहानी होते, आर्थिक हानी जी आहे ही आर्थिक हानी होते, शारीरिक अशा प्रकारची हानी जी आहे ही हानी होते. अशा प्रकारचे अनेक विपरीत परिणाम दहशतवादाचे जे आहेत हे दहशतवादाचे दिसून येतात. दहशतवादामुळे सरकारला दहशतवाद कमी करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक पैसा, सैनिकी शक्ती खर्च करावी लागते आणि त्याच्यामुळे विकास कामांना लक्ष देता येत नाही, विकास कामांकडे दुर्लक्ष होते. हा सुद्धा दहशतवादाचा एक विपरीत अशा प्रकारचा परिणाम जो आहे हा परिणाम सांगितला जातो. अशा प्रकारे दहशतवादाचे कोणतेही फायदे नाहीत, दहशतवादाचे अनेक विपरीत अशा प्रकारचे परिणाम जे आहेत हे परिणाम आहेत. दहशतवादातून कोणतंही उद्दिष्ट साध्य होत नसतं आणि असे विपरीत परिणाम आहेत आणि त्याच्यामुळे हा जो दहशतवाद आहे हा दहशतवाद कमी होणं आवश्यक आहे. मग हा दहशतवाद कमी होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा विचार जर आपण केला तर दहशतवाद कमी करायचा असेल तर दहशतवाद ही मानसिकता आहे आणि ही दहशतवादाची मानसिकता जर कमी करायची असेल तर शिक्षणाचा प्रसार करणं हा त्यामागचा महत्वाचा उपाययोजना मानली जाते की शिक्षणाचा प्रसार करून चांगलं काय, वाईट काय, कोणत्या गोष्टीतून आपलं उद्दिष्ट साध्य होईल याचा प्रचार जर आपण केला तर दहशतवाद कमी होण्याला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे आर्थिक विषमता असेल, गरिबी असेल ही कमी करून वंचित लोक जे असतील त्या लोकांचा विकास जर आपण केला तर दहशतवाद कमी होण्याला
चालना जी आहे ही चालना मिळेल. त्याचप्रमाणे सामाजिक विषमता असेल ती सामाजिक विषमता दूर करून समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय स्वरूपाचे अधिकार जर प्राप्त झाले तर त्या न्याय स्वरूपाच्या अधिकारातून दहशतवाद जो आहे हा दहशतवाद कमी व्हायला सुरुवात जी आहे ही सुरुवात होईल. अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना आहेत की ज्या उपाययोजना केल्या तर त्या उपाययोजनातून दहशतवाद कमी करता जो आहे हा करता येईल. प्रत्येक देशातलं सरकार जे असतं हे सरकार दहशतवाद कमी करण्यासाठी आपापल्या परीने उपाययोजना करत जे आहेत हे करत असतं. परंतु अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपाययोजना करूनही जगामध्ये दहशतवादाची प्रखर अशा प्रकारची समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसून येतं. भारताचाही विचार जर आपण केला तर भारतामध्ये ही दहशतवाद एक प्रबळ अशा प्रकारची समस्या आहे. जम्मू काश्मीरमधला दहशतवाद आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये खलिस्तानवादी चळवळीच्या आधारे दहशतवाद जो आहे हा दहशतवाद होता. त्याच्यावर भारताने मात केलेली आपल्याला आढळून येतं. त्याचप्रमाणे नक्षलवाद आहे. ही जी नक्षलवादी चळवळ दहशतवादाकडे वळलेली जी आहे ही वळलेली आहे आणि या नक्षलवादी चळवळीतून अनेक दहशतवादी कृत्य घडून आणली जातात. त्याचप्रमाणे भारताचा ईशान्य भाग जो आहे की ईशान्य भागामध्ये आसाम असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, त्रिपुरा असेल याही भागांमध्ये वेगवेगळी दहशतवादी कृत्य वेगवेगळ्या दहशतवादी संघटना अस्तित्वात आहेत आणि त्या दहशतवाद वाढवण्याचं काम करीत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यामुळे भारताची राष्ट्रीय एकता आणि एकात्मता असेल तर त्या राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेसमोर दहशतवादाचं प्रचंड अशा प्रकारचं मोठं आव्हान आहे आणि या दहशतवादातून भारताची प्रचंड अशा प्रकारची आर्थिक नुकसान असेल, शारीरिक नुकसान असेल, मानसिक नुकसान असेल, अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या हान्या भारतीयांची होत आहेत. आणि त्याच्यामुळे हा दहशतवाद कमी करण्यासाठी भारत सरकारकडून वेगवेगळ्या अशा प्रकारच्या उपाययोजना वेगवेगळ्या अशा प्रकारचे कायदे जे आहेत हे कायदे भारत सरकारने केलेले जे आहेत हे केलेले आहेत. भारतामध्ये दहशतवाद रोखण्यासाठी प्रखर अशा प्रकारचे कायदे जे आहेत हे कायदे केलेले जे आहेत हे केलेले आहेत आणि या कायद्याच्या आधारे त्याचप्रमाणे सैनिक शक्तीच्या आधारे दहशतवाद कमी करून राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करण्याचं कार्य जे हे कार्य भारत सरकार करत आहे. अशा प्रकारची दहशतवादाची सर्वात मोठी समस्या भारतामध्ये असलेली आपल्याला आढळून येते. धन्यवाद.